नेक्स्ट नवीन चॅप्टर आहे आपला नैसर्गिक वनस्पती व प्राणी। आता 5.1 मध्ये आपल्याला काही पिक्चर दाखवले आहे, तर त्या संदर्भात काही प्रश्न आहेत। छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतींची नावे सांगा। आता पहिली वनस्पती जी आहे ती आहे निवडुंग, अर्थातच कॅक्टस, दुसरा आहे कॉफी प्लांट आणि तिसरा आहे सागाचं झाड। तुम्ही या वनस्पती कोठे पाहिल्या आहेत? आता पहिली जी वनस्पती आहे ती वाळवंटी प्रदेशातील आहे, दुसरी वनस्पती ही आसामसारख्या राज्यामध्ये किंवा केरळसारख्या राज्यामध्ये दिसून येईल, आणि साग जे आहे तर ज्या ठिकाणी थोडंसं जंगल प्रदेश आहे, आणि विशेषतः म्हणजे आपल्याकडं दक्षिण भारतामध्ये की नाही आंध्र प्रदेश वगैरे भागामध्ये सागांची आपल्याकडे पण आहे, नांदेड जिल्ह्याकडे वगैरे। छायाचित्रातील प्राण्यांची नावे सांगा। आता पहिला प्राणी दिसतोय सुतार पक्षीसारखा, इवन तो खंड्या नावाचा पक्षी जो आहे त्याला मॅच करतो बिलॉंग। दुसरा आहे चित्ता आणि थर्ड आहे ॲनाकोंडा, म्हणजे आहे सापासारखा पण दिसतोय थोडंसं ॲनाकोंडासारखं। असे प्राणी तुम्ही कोठे पाहिले आहेत? ओके, तर मेजरली आपल्याकडे जर जंगल तर नाहीच पाहिलं काही, बरोबर आहे का, परंतु असे प्राणी जर पाहिले आपण तर आपल्याकडे जे अभयारण्य वगैरे असतात आहे की नाही तिथेच पाहायला मिळतं। आजकाल तर असं ओपन जंगल तर नाही, सुरक्षित जंगल आहे आपल्याकडे आहे की नाही, कन्सेप्ट जे आहे। परंतु जसं आपण ऐकलेलं आहे की ॲमेझॉनसारख्या जर प्रदेश जर पाहिला आपण ब्राझीलचा, तिथं मात्र ॲनाकोंडासारखे प्राणी जे आहेत ते फ्रीली जे आहे ते निसर्गामध्ये असतात। वरील छायाचित्रांविषयी तुम्ही चर्चा केली असेल व त्यांना ओळखलेही असेल, कारण अनेक भारतीय प्रजातींशी त्यांचे साम्य आढळते, परंतु या सर्व प्रजाती ब्राझीलमधील आहेत। आता हे जे ॲनिमल्स आणि प्लांटचे आपण पिक्चर्स पाहिले, तर यामध्ये बऱ्याचशा ज्या स्पेसीज आहेत प्रजाती, तर हे इंडियन स्पेसीजचे काय करतं सिमिलर म्हणजे साम्य आढळतं, आणि या सर्व प्रजाती जर पाहिल्या आपण तर कोणत्या देशामधल्या आहेत? ब्राझील देशामधल्या आहेत। त्यांची नावे शोधा। आता आपण ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींच्या विविधतेविषयी माहिती घेऊया। आता ब्राझीलमध्ये जे प्लांट स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला डायव्हर्सिटी दिसेल की नाही, विविधता दिसेल, त्या संदर्भात आपण चर्चा करू। ब्राझीलमधील पर्जन्यमान वनस्पती प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेच्या छेदरेषेवर दाखवले आहेत। आता ब्राझीलमध्ये जे पर्जन्यमान आहे, ओके, त्यानंतर वनस्पती प्राण्यांचे प्रकार, तर हे भूरचनेची जी छेदरेषा आहे त्या संदर्भात दाखवलेलं आहे। जसं की आता आपण आकृतीमध्ये येऊ आहे भूरचना, प्रमुख वनस्पती व प्राणी। आता ब्राझीलचे आपण 5 प्राकृतिक विभाग पाहिले होते। आता पहिल्यांदा आपण येऊ उच्चभूमी, जी गियाना परिसर वगैरे आहे, बरोबर। तर इथले अक्षवृत्त अगोदर विचारात घेऊ आपण ना, 5.11 उत्तर अक्षवृत्त, बरोबर आहे का, याजवळचा हा प्रदेश आहे। आता विषुववृत्तापासून आपण दक्षिण इकडे जसं जाऊ तर सुरुवातीचे जे 400 किलोमीटरचा परिसर आहे हा गियाना उच्चभूमीचा असं आपण कन्सिडर करू। आता यामध्ये समुद्रसपाटीपासून उंची जर पाहिली आपण तर जवळपास किती आहे? 1600 मिलीमीटर। वार्षिक सरासरी तापमान किती असतं? 21°C। या प्रदेशामध्ये जी वने आढळतात ती कोणत्या पद्धतीची आहे? उष्णकटिबंधीय वने, कारण हा प्रदेशच ॲक्च्युअल तो थंड आहे, उच्चभूमी जी आहे ती थंड प्रदेश आहे, पण वनांचा प्रकार विषुववृत्तामुळे कोणत्या प्रकारचा येईल? उष्णकटिबंधीय वने, कारण तिथं सूर्यकिरणे कसे पडतात? लंबरूप पडतात, हे आपण पाहिलं होतं। त्यानंतर प्राणी जर पाहिले आपण तर विविध प्रकारचे माकडे, त्यानंतर सरपटणारे प्राणी, ओके, तर त्या व्यतिरिक्त झाडावरील प्राणी आणि जलचर प्राणी। आता हे लक्षात घ्या, प्राणी जे आहे ना हे कॉमन दाखवलेले आहे, कोणामध्ये? गियाना उच्चभूमी आणि ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये। त्याचं काही अडचण नाही। सेकंड प्राकृतिक विभागाकडे येऊ, ॲमेझॉनचे खोरे, जवळपास तो जो 5.11 उत्तर आहे इथून म्हणजे जवळपास 1200 किलोमीटरपर्यंतचा परिसर, ओके। त्या परिसरामध्ये जर गेलो आपण तर वार्षिक सरासरी पर्जन्य किती आहे? 2000 मिलीमीटर, ओके। आता मगाशी मी 1600 मिलीमीटर सांगितलं होतं ना, ते ॲक्च्युअल उंची नव्हती, पाऊस होता, तर
उंची 2000 मीटरपर्यंत होती, परंतु ॲमेझॉनची खोरीची सरासरी उंची जर पाहिली आपण तर किती मीटरपर्यंत आहे? 500 मीटरपर्यंत आहे. वने जर पाहिली आपण तर विषुववृत्तीय वने, आणि प्राणी तर ते मागचेच, माकडे, सरपटणारे प्राणी, झाडावरील प्राणी आणि जलचर प्राणी. तिसरा आहे नैऋत्येकडील प्याराने पॅराग्वा नदीचं खोरं. आता हा जो प्रदेश आहे तर हा गवताळ प्रदेश आहे. पहा पुढं आपण पंपास नाव पण दिलं होतं बघा तुम्हाला मगाशी, जर आपण मॅपमध्ये झालं नाही ते पुढं बघणार आहे आपण, तर तो एक गवताळ प्रदेश आहे ब्राझीलमधला. तर प्राणी जे आहेत तर या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेशातील टाईपचे प्राणी असतात, आणि जी वने आहेत ही पानझडी वने आहेत. तापमान 21°C, पर्जन्य 1500 मिलीमीटर. त्यानंतर पुन्हा एकदा आपण उच्चभूमीकडे येऊ. आता अगोदर गियाना उच्चभूमी पाहिली, आता ब्राझीलची उच्चभूमी 2800 किलोमीटरच्या आसपास असणारी. इथं वने जर पाहिली आपण तर समशीतोष्ण वने आहे. तापमान 23°C, पर्जन्य 600 मिलीमीटर, आणि गवताळ प्रदेशातील आणि सरपटणारे प्राणी. आणि फायनली जर आपण किनारपट्टीजवळ आलो तर तापमान थोडंसं वाढतं येतं 36 किलोमीटरच्या पुढे. म्हणजे अक्षवृत्त कोणतं आहे? 25°24 दक्षिण. वार्षिक सरासरी पर्जन्य 1200 मिलीमीटर. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबींमध्ये होत जाणारा फरक त्यातून स्पष्ट होतो. याबाबत वर्गात चर्चा करा व तुमची टिपण तयार करा. आता आहे ब्राझीलमधल्या वनस्पती, त्या संदर्भात भौगोलिक स्पष्टीकरण. भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. आता पर्जन्य जर पाहिलं आपण तर काही भागामध्ये पर्जन्य हे 2000 मिलीमीटरपर्यंत सुद्धा आहे, जसं की ॲमेझॉनची खोरी जर पाहिलं आपण. आणि जर आपण उच्चभूमीकडे आलो तर पर्जन्याचं प्रमाण 600 मिलीमीटरपर्यंत कमी होतं. म्हणजे ब्राझीलच्या पर्जन्यामध्ये थोडासा काय आहे? फरक आहे. विषुववृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो. विषुववृत्ताचं वर्णन कालच सांगितलं मी तुम्हाला. लंबरूप सूर्यकिरणे, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. त्याच्यानंतर जे ऋतुमान आहे ते वर्षभर कसं असतं? सारखं. दिवसभर ऊन, संध्याकाळच्या वेळेस पाऊस. ओके. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जाते. त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो. आता विषुववृत्तापासून जसं आपण दूर जाऊ तसतसं वर्ष दिनांचा कालावधी. आता वर्ष दिनांचा कालावधी लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे काही काळ 6 महिने. म्हणजे आता आपल्याकडे बघा ना, आपल्याकडे कसं हिवाळ्यात दिवस लहान असतो, रात्र मोठी असते, आणि उन्हाळ्यात आपल्याकडे काय होतं? दिवस मोठा आणि रात्र लहान. परंतु विषुववृत्तात असं आहे का? नाही. तर विषुववृत्तापासून दूर गेलो की वर्ष दिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान हे दोन्ही गोष्टीमध्ये जो डिफरन्स आहे तो वाढत जातो, कमी होत जातं. आणि त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील जसं आपण विषुववृत्तापासून दूर जाऊ तसं तो कमी होत जातो. ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. आता सदाहरित 12ही महिने जी वने हिरवी असतात, यासाठी आवश्यक काय बरं? तिथं वर्षभर काय पाहिजे? पाऊस पाहिजे. ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते. आता ज्या प्रदेशामध्ये पाऊस हा विशिष्ट काळातच पडतो, म्हणजे 4 महिने 5 महिने है ना, जसं आपल्या इंडियामध्ये, तर अशा ठिकाणी जी ट्रीची जी डेन्सिटी आहे, वृक्षांची घनता, ही काय होत जाते? कमी होत जाते. विषुववृत्तीय भागामध्ये जर पाहिलं तर घनता जास्त आहे, आणि जसं आपण ध्रुवाकडे जाऊ तसतशी ती डेन्सिटी काय होत जाते? कमी होत जाते. वनांच्या ऐवजी विविध प्रकारचे गवत, खुरटी, झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आढळतात. आता विषुववृत्तामध्ये आपण जर पाहिलं तर वने होती, आणि जसं आपण कमी पावसाच्या भागाकडे जाऊ तसं मग गवत, वाळवंटी भागामध्ये खुरटी, झुडपे, काटेरी वनस्पती असं सुरू होईल. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. आणि वर्ल्डमध्ये है ना, पूर्ण जगामध्ये वनस्पतींच्या ज्या मॅक्झिमम स्पीसीज जर तुम्हाला बघायचे असेल, तुम्हाला तुमची सहल कुठे न्यावं लागेल? ब्राझील देशामध्ये. यामध्ये सदाहरित, निम सदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. आणि क्लासिफिकेशन जर केलं आपण प्लांटचं तर पहिलं आहे सदाहरित, त्यानंतर निम सदाहरित, आणि तिसरा आहे शुष्क. येथे पाऊ, ब्राझील, रबर, महोगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व अमर वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळतात. आता
प्लांट एकच पण त्याच्या स्पेसीस अलग अलग. तर यामध्ये पाऊ, ब्रासिल, त्यानंतर रबर, महोगनी, रोजवूड हे सर्व वृक्ष आणि आमर अर्थातच त्याला काय म्हणायचं ऑर्किड या वनस्पतींच्या अनेक प्रजाती इथं आहेत. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. फोटोसिंथेसिस हे तुम्हाला तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांना शिकवलंच असेल, मला काही एवढी कल्पना नाही, परंतु फोटोसिंथेसिसमध्ये प्राणवायू अर्थातच ऑक्सिजन वायू जे आहे हे प्लांट त्यांच्या लीफमधलं जे क्लोरोप्लास्ट असतं त्यामध्ये ही प्रोसेस सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये जर झाली तर CO2 आणि H2Oच्या मदतीनं स्टोमॅटामधून ते जेव्हा ऑक्सिजन रिलीज करतात अलॉंग विथ फूड सिंथसाइज करून लीफमध्ये, असं काहीतरी वाचलं होतं मी. तर अशा ठिकाणी ते प्राणवायू काय करतात उपलब्ध करून देतात आणि म्हणून ब्राझीलमध्ये जी सदाहरित वर्षावनी आहे तिथे प्राणवायू बऱ्याच प्रमाणात उपलब्ध होतो, असं तुमच्या विज्ञान शिक्षकांनी मला सांगितलं होतं. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते, म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. आणि हे प्रश्न आपण डिस्कस केला होता की नाही, की कार्बन डायऑक्साईड काय व्हायला त्या ठिकाणी युटिलाइज व्हायला ना, कारण जे स्टोमॅटा आहेत हे डे टाईममध्ये ओपन असतात आणि त्यामुळं फोटोसिंथेसिसचा जो रॉ मटेरियल आहे कार्बन डायऑक्साईड तो इथं युटिलाइज व्हायला, बरोबर. आणि पाणी पण भरपूर आहे, दॅट्स वाय पूर्ण जे जगाचं बॅलेन्स आहे ना ऑक्सिजन बॅलेन्स 21% पाहिजे ना आपल्याला, ते बॅलेन्स करण्याचं काम ब्राझीलची वर्षावणी करतात, म्हणून त्याला जगाचे काय म्हणायचं लंग्स ऑफ द वर्ड्स. तर पहिला प्रश्न आहे भारत वनस्पती. हिमाच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात? आता हिमाच्छादित प्रदेश, तर यामध्ये अगोदर जर पाहिलं तुम्ही तर हिमाच्छादित प्रदेश वरचा आहे काश्मीरकडचा भाग, ओके. तर इथं थोडासा जो रंग आहे तो फेंट दिसेल तुम्हाला अगोदर, तो कोणता आहे हिमालयीन वने. त्यानंतर पोपटी रंगसुद्धा आहे म्हणजे पानझडी वनेसुद्धा आहे, डार्क ग्रीन सदाहरित वनेसुद्धा आहेत आणि काही प्रमाणात खाली जर आलो तर थोडं डार्क ग्रेसुद्धा आहे म्हणजे इथं काटेरी झुडुपे वनेसुद्धा आढळतात. कोणत्या किनारपट्टीवर समुद्रकाठची वने प्रामुख्याने आढळतात? आता समुद्रकाठची वने जी आहेत त्यासाठी आपल्याकडे कोणता रंग आहे, थोडासा ब्ल्यू रंग आहे, ओके. आणि हा ब्ल्यू रंग जर पाहिला आपण नकाशामध्ये तर राईट हँड साईडला आहे, राईट हँड साईड म्हणजे पूर्व किनारपट्टी, ओके. सो भारताच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्रकाठची वने आढळतात, त्याला मला वाटतं ती सुंदरी वने काहीतरी म्हणतात, पुढे होईल ते. कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापला आहे आणि का? आता मॅप जर आपण फक्त वरून जर पाहिला आपल्याला सर्वात मेजरली रंग कोण दिसायला तुम्हाला? पोपटी. मग पोपटी म्हणल्यावर कोणती वने जरी ती पानझडी वने. काटेरी व झुडपी वने कुठे आढळतात का? आता एक टॉपिक राहिला आपला की आपण पाहिलं की मॅक्झिमम तर पानझडी वने आहेत, त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर काय होतं माहिती आहे का की भारतामध्ये वर्षभर पाऊस पडतो का? नाही. आता उन्हाळ्यात बाष्पीभवन जे आहे ते कमी होण्यासाठी काय आवश्यक आहे? पाणीच नसावी, कारण पाणी जर अवेलेबल असतील तर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी रूट प्रेशर, ट्रान्सपरेशन पूल या कन्सेप्ट तुमच्या विज्ञानाच्या शिक्षकांनी सांगितलं असेल की त्याच्यामुळं काय होतं की हायर प्लांट्स हे म्हणजे फोटोसिंथेसिस दरम्यान फक्त CO2 बाहेर पडतो का? नाही, तर काही प्रमाणात स्टोमॅटोमधून वॉटरचा पण काय होतो लॉस होतो. मग याचा अर्थ काय झाला की पाणी गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग काय झाला असता? कमी झाला असता आणि जीवनकाल वनस्पतीचा काय होतो? वाढतो. आणि त्या रिझनमुळं जे आहे म्हणजे याला रिझन काय आहे? पाऊस कमी पडणे किंवा विशिष्ट ऋतूतच पाऊस पडणे, उन्हाळ्यात पाणी कमी अवेलेबल असणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी पाणी बिचारे स्वतः काय करले? सुसाईड करले, आहे की नाही? असं म्हणायला हरकत नाही, कारण बाष्पीभवनाचा वेग कमी करायचा ना वनस्पतीला, ओके. आणि त्यानंतर आहे काटेरी झुडपी वने कोठे आढळतात व का? आता ही जी काटेरी आणि झुडपे वने आहेत हे पहिल्यांदा आपल्याला दिसतील राजस्थानच्या भागामध्ये, एक ग्रे कलर आहे उष्ण वाळवंटाच्या बाजूला. आणि त्यानंतर द्वीपकल्पाच्या जर आपण मध्यवर्ती पठाराच्या भागात आलो तर तिथे सुद्धा आपल्याला काटेरी आणि झुडपे वने दिसून येतील. आता रिझन विचारलं का,
कारण दीर्घकाळ या भागामध्ये कोरडा उन्हाळा असतो बघा, आणि पावसाचं प्रमाण जर पाहिलं आपण तर 500 मिलीमीटरपेक्षा कसं आहे, कमी आहे. म्हणजे हा पर्जन्य छायेचा काय आहे, प्रदेश आहे. आणि पर्जन्य छायेचा प्रदेश असेल तर C3 पाथवे किंवा C4 पाथवे हे नसतं त्या ठिकाणी, तर तिथं कॅम्प प्लांट असतात ते. ओके, तर कॅम्प प्लांट CAM प्लांट जे आहे, तर त्या पद्धतीची सायकल त्या ठिकाणी काय करतात, प्लांट्स फॉलो करतात. हे तुम्ही तुमच्या विज्ञान शिक्षकाकडून जाणून घ्या. आणि दॅट्स वाय त्या भागामध्ये काटेरी आणि झुडपे वने आढळतात. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण.